रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. हातकंबा येथे आज सकाळी पुन्हा एकदा एका टँकरचा भीषण अपघात झालाय, ज्यामुळे महामार्गावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आज सकाळी हातकंबा गावातील शाळेजवळच कीटकनाशक वाहून नेणारा एक टँकर पलटी झाला. या अपघाताची तीव्रता एवढी होती की यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक तब्बल 2 तास पूर्णपणे ठप्प झाली होती. हातकंबा येथे महामार्गाचे काम सध्या सुरू आहे, यामुळे तिथे एक तीव्र चढ तयार झाला आहे. हा टँकर हात चढ चढण्याचा प्रयत्न करत असताना अचानक मागे आला आणि पलटी झाला. विशेष म्हणजे याआधीही याच ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत, त्यामुळे हा स्पॉट आता धोकादायक बनत चालला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, आपत्कालीन यंत्रणा आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने तातडीने हालचाल करत क्रेनच्या साहाय्याने हा टँकर बाजूला केला. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या या मार्गावरील वाहतूक पूर्ववत आणि सुरळीत सुरू झाली आहे. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.